कबीर सिंग आहे तर इंडियन. तो त्याचं शिक्षण घ्यायला US ला आला आहे. आजकाल कबीर सिंग उदास आहे, पैशांच्या कमी असण्यामुळे. हे कबीर, मी तुझ्यासाठी एक नवीन जॉब शोधलाय. अरे इथे जवळ एक बर्गर जॉईंट आहे. तू आजच जा, नाहीतर दुसरा कोणीतरी तू नोकरी घेऊन घेईल. नाही नाही यार, चिंता नको करू, मी आजच जाणार. कबीर सिंग बर्गर जॉईंट मध्ये गेला आणि त्याला ते काम मिळालं. आणि त्याच दिवसापासून त्यांनी काम करायला सुरुवात केली. बर्गर बनवायला त्याला येत तर नव्हतं, पण हे खूप सोपं होतं. त्याने बर्गर बनवणं खूप लवकर शिकला. युअर ऑर्डर मॅम. थँक यू. कबीर सिंग खुश होता, कारण त्याला पैसेही मिळत होते आणि फुकटचं जेवणही. काही दिवस कबीर सिंगचे खूप चांगले गेले. परत नंतर त्याला ते बोर झालं. त्याला ते मसाला नसलेलं जेवण जेवणं त्याला जास्त आवडलं नाही. अरे तुम्ही लोक बिना मसाल्याचं जेवण कसं जेवू शकता? वाय डोंट यू लाईक दिस? नाही नाही नाही, मी ऍक्च्युली बोर झालोय. दुसऱ्या दिवशी कबीर बर्गर जॉईंट पोहोचतच होता, पण त्याचं लक्ष मॅगीच्या पॅकेटवरती गेलं. आज बर्गर सोडून मॅगी खाऊया. कमीत कमी हे टेस्टी तर असेल. कबीरने एक मॅगीचं पॅकेट विकत घेतलं. तो रोजच्या प्रमाणे बर्गर जॉईंट वरती काम करू लागला. रात्रीच्या वेळी ज्यावेळेस जॉईंट्स बंद झालं, त्यावेळेस सारे कामगार आपापले बर्गर बनवू लागले. तेव्हा कबीरने स्वतःसाठी मॅगी बनवली आणि खूप चवीने खाल्ली. त्याच दिवसापासून कबीर कधी बर्गर खात होता तर कधी मॅगी. तो खुश होता. एक दिवस बर्गर जॉईंट वरती जास्त कस्टमर्स नव्हते. कबीर फ्री होता. त्याने विचार केला की काहीतरी नवीन बनवूयात का. त्याने त्याच्या बॅग मधून मॅगी नूडल्स बाहेर काढले. टुडे अगेन मॅगी? व्हॉट्स हॅपन टू यू कबीर? अरे नाही भाऊ, आज तर मी काहीतरी वेगळं बनवणार. कबीरने बर्गरचे बन कापले आणि मॅगी बनवली आणि परत मॅगीला बर्गरच्या पॅटी मेकिंग मशीन मध्ये टाकलं. त्याने मॅगीची पॅटी बनली. अरे हे तर नुसतं गोल आहे. वाह वाह, क्या बात आहे. कबीर आनंदी झाला. त्याने अजून एक मॅगीची पॅटी बनवली. वाव, दिस डिश लुक्स सो डिलिशियस. इवन आय वांट वन. कबीर आणि त्या फॉरेनरने मिळून मॅगीचा बर्गर बनवला आणि ते खाऊ लागले. दोघांनाही तो बर्गर खूप आवडला. कबीर, this is awesome. I want one more. कबीरने 2 अजून मॅगी बर्गर बनवले. दोघांनी खूपच चवीने खाल्ले. आज कबीर खुश होता, कारण काहीतरी नवीन बनवलं होतं. काही दिवस निघून गेले आणि परत बर्गर जॉईंटचा मालिक कबीर जवळ आला. त्याने मॅगी बर्गरची तारीफ ऐकली होती आणि त्याला ही मॅगी बर्गर खायचा होता. कबीरने त्याच्यासाठी ही मॅगी बर्गर बनवला. This good. Add to this menu. I will give you 10% commission. Well done, boy. हे ऐकून कबीर खूप आनंदी झाला. त्याचा मॅगी बर्गर त्या जॉईंटच्या मेन्यू मध्ये ऍड होत होता आणि अजून त्याला 10% कमिशनही मिळत होतं. आता तर माझं शिक्षण खूप सोप्या रीते होईल आणि मला पैशाविषयी विचार करायची पण गरज नाही पडेल. पुढचे काही महिन्यापर्यंत कबीर बर्गर जॉईंट वरती काम करत राहिला आणि त्याला पगारासोबत कमिशनही मिळत होतं. आणि आता कबीर ग्रॅज्युएट झाला. त्याचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि तो पंजाब परत गेला. इथे त्याला मोठ्या हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी मिळाली. काही वर्षापर्यंत कबीर खुश होता, पण त्याला स्वतःचा काहीतरी बिझनेस करायचा होता. एक दिवस कबीर असाच विचार करत होता. अरे काय झालं बाळा, कसला विचार करतोय? काही नाही बाबा, माझी नोकरी तर चांगली आहे, पण मी खुश नाही आहे. मी स्वतःचं काहीतरी करू इच्छितो. अरे तर यामध्ये उदास व्हायची काय गोष्ट आहे? तू एक स्वतःचं हॉटेल ओपन कर ना. हो, पण मला समजत नाहीये की काय करू. एवढी चांगली नोकरी आहे, पण आणि पगार पण चांगला आहे. हे बघ बाळा, मनुष्याला तेच काम करायला पाहिजे ज्याच्यात त्याचं मन लागतं.
हो बाबा, तुम्ही ठीक म्हणताय. माझं मन तर फक्त मॅगी आणि बर्गर बनवण्यातच लागत होतं. अरे तर बाळा, विचार कसला करतोय? मॅगी बर्गरच बनवणं सुरू कर. ते तर ठीक आहे, पण जर कमाई नाही झाली तर? अरे बाळा, असा जर विचार करत राहिलं ना तर माझ्या वया एवढा झाल्यावर पछतावशील की मी हे आधी का नाही केलं. आता पण तुझ्याजवळ वेळ आहे. नोकरीचं काय, ते तर वापस पण मिळणार. ठीक आहे बाबा. कबीरच्या वडिलांनी त्याला प्रोत्साहित केलं, पण तरी पण कबीर घाबरत होता. कारण तो एका मोठ्या हॉटेलचा मॅनेजर होता, जिथं त्याची कमाई चांगली होती. पण आता त्याला सगळं पहिल्यापासून चालू करायचं होतं. असो, त्याने एका गर्दी असलेल्या ठिकाणी एक दुकान रेंटवरती घेतलं आणि इथे त्याने त्याचा मॅगी बर्गरचा बिझनेस सुरू केला. हा कसला बर्गर आहे? हे ऍक्च्युली मॅगीचा बर्गर आहे, जे खूपच टेस्टी आहे. एकदा खाऊन तर बघा. ठीक आहे, एक द्या. पहिल्या काही दिवसापर्यंत कबीरचं दुकान काही चांगलं नाही चाललं, पण नंतर हळूहळू त्याचं दुकान चांगलंच चाललं. कॉलेजची मुलं मॅगी बर्गर खाण्यासाठी लांबून लांबून येऊ लागले. कबीरने त्याचा स्टाफ वाढवला आणि मॅगी बर्गर मध्ये त्याची व्हरायटी वाढवली. चीज मॅगी बर्गर, शेजवान मॅगी बर्गर. मग आता तर काय, कबीरचा स्टॉल तरुण मुलांचा एक फेवरेट ठिकाण झालं होतं. 6 महिन्यामध्ये कबीरने अजून एक ब्रँच ओपन केली आणि एका वर्षामध्ये अजून 3 ब्रँचेस. कबीरचा मॅगी बर्गर कमालच करून गेला. कबीरने त्याच्या सगळ्या परिवाराला कामाला लावलं. त्याचे सगळे भाऊ, कझिन्स सगळे एकाच कंपनीत काम करत होते, बर्गर सिंग. फक्त 6 वर्षामध्ये कबीरचा बर्गर सिंग एक खूप मोठा फूड चेन बनला होता. भारताच्या 30 शहरांमध्ये त्याचे ब्रँचेस ओपन झाले होते. आता कबीर आणि त्याचे वडील एका मोठ्या काचेच्या बिल्डिंग मध्ये राहत होते. बाळा, आठवते तुला ती रात्र ज्या दिवशी तू खूप उदास होता? हो बाबा, मी ती रात्र कशी विसरू शकतो? जर त्या दिवशी तुम्ही मला सपोर्ट नाही केला असता ना, तर आज आपलं बर्गर सिंग नसता. खटमलपूर नावाच्या गावामध्ये महेश त्याची बायको रूपासोबत राहत होता. बघायला गेलं तर महेश एक शिकलेला व्यक्ती होता, पण गावामध्ये बेरोजगारी असल्यामुळे त्याला कुठेही काम मिळत नसायचं. आणि त्यासाठीच महेश आणि रूपाने गावामध्येच एक पाणीपुरीचा गाडा उभा केला. पूर्ण गावामधली लोक तिथं पाणीपुरी खायला खूप आनंदाने येत असायचे. खटमलपूर गाव शहराच्या जवळ असल्यामुळे गावकऱ्यांना शहरातला पिझ्झा आणि बर्गर खूप जास्त आवडू लागला होता आणि त्यामुळे पाणीपुरीची विक्री कमी झाली. आणि महेश आणि रूपा निराश होऊन विचार करू लागले. बघितलं रूपा, आज पण आपला व्यापार काही खास नाही होत आहे. मला तर भीती वाटते की आपण रस्त्यावर नाही यावं. यामध्ये घाबरायची काहीच गरज नाहीये. जर आज आपला फायदा होत आहे तर उद्या आपल्याला थोडासा तोटा सहनच करावा लागेल. हा तर नियमच आहे ना हो. जर आपण असं केलं तर शहरातले पिझ्झा आणि बर्गर बनवून विकूया. यामुळे आपली कमाई पण चांगली होणार आणि आपण काहीतरी नवीन करू शकतो. महेशने जेव्हा रूपा सोबत दुसऱ्या व्यापाराबद्दल बात छेडली तेव्हा रूपा रागाने बोलली, आपल्याला दुसरं काहीच नाही करायचं हो. पहिल्यांदाच तुम्ही दुधाचा व्यापार करायला सुरुवात केली होती आणि तो बंद पडला. आपण कितीतरी वर्ष त्याचं कर्ज भरत होतो आणि आता दुसरा तमाशा नकोय मला. अच्छा ठीक आहे, तू जशी म्हणशील तशी. बघ, ग्राहक आलेत, यांना 2 पाणीपुरी खाऊ घाल. मी बाकीचे सामान घेऊन येतो. गाव शहराच्या जवळ असल्यामुळे गावकरी शहरामध्ये जाऊन आवडीचं खाऊन यायचे आणि त्यामुळे महेशच्या दुकानावरती कोणी येत नसायचं. बघितलं रूपा, मी तुला बोललो होतो आपल्याला दुसरं काहीतरी करायला पाहिजे. बघ आता, आपली पाणीपुरी नाही विकल्या जात आहे. आपल्याला ह्याचा काहीतरी उपाय विचारच करावा लागेल. चला, आज असंही ग्राहक नाहीयेत, आपण आज घरी लवकर जाऊयात. महेश आणि रूपा दुकान बंद करून घरीच चालले होते तेव्हा बाजारात त्यांनी पिझ्झाचं दुकान पाहिलं. दुकानामध्ये कोणीच नव्हतं आणि हे पाहून दोघंजण पिझ्झाच्या दुकानात गेले. पिझ्झाच्या दुकानावरती दीपक आणि त्याची बायको नीलम दुकान चालत नसल्यामुळे मासे मारत बसले होते आणि हे पाहून महेश दीपकला बोलला, काय झालं दीपक भाऊ, एकटे आहात? अरे या महेश बाबू या,
कशी सुरू आहे तुमची पाणीपुरीची दुकान? आमचं तर ठणठण गोपाल आहे. अजूनपर्यंत सकाळपासून कमाई नाही झाली आहे. अरे भाऊ, आमचं दुकान पण नाही चालत आहे. यामुळे आम्ही बंद करून घरी जातोय. महेश आणि रूपा दीपक सोबत बोलणं करून त्यांच्या घरी निघून गेले. दीपकच्या पिझ्झाच्या दुकानाची हालत पाहून महेश अजून चिंतित झाला. बघितलं तू भाग्यवान, काहीच नाही चालतंय. ना पिझ्झा ना पाणीपुरी. आता आपण काय करणार? कसं चालवणार आपलं घर? माझ्याकडे एक युक्ती आहे. तुम्ही जाऊन दीपक कडून पिझ्झा घेऊन या. आपल्याकडे पाणीपुरीचं खूप सगळं सामान राहिलेलं आहे. पिझ्झा त्यांच्याकडून स्वस्तात खरेदी करून आपण पिझ्झा पाणीपुरी विकूयात. आणि नक्कीच हे गावामध्ये कोणीच खाल्लं नसेल. पिझ्झा पाणीपुरी हे कसं होणार? पिझ्झा पाणीपुरी हो. आपण आपल्या पाणीपुरीमध्ये पिझ्झाचा फ्लेवर आणि त्याचे मसाले टाकून विकूयात. तुम्ही बघाच, आपलं दुकान नक्कीच चालेल. चालायलाच पाहिजे. तसं पण माहेरी जाऊन पण तुला खूप वेळ झालेला आहे. महेश रुपाचं बोलणं ऐकून दीपकच्या दुकानामध्ये जाऊन तिथलं सगळं सामान खरेदी करून आणतो. आणि रुपा सांगितल्याप्रमाणे पिझ्झा पाणीपुरी बनवण्याची तयारी करतो. आणि असं बघता बघता संध्याकाळ होते आणि पिझ्झा पाणीपुरी तयार होऊन जाते. पिझ्झा पाणीपुरीची सुंदरता पाहून दोघेही खूप खुश होतात. बघ तर, किती सुंदर वाटतोय. मी हे खाऊन पण बघितलं. मी एवढं स्वादिष्ट व्यंजन खूप वर्षापासून नाही खाल्लं होतं. भाग्यवान, आपलं जीवन बदलणार आहे. थोडासा दम धरा हो. हे बघा, ग्राहकांची येण्याची वेळही झालीये. बस सगळं चांगलं होऊ देत. त्यावेळीस महेशच्या दुकानावरती एक म्हातारा आणि त्याचा मुलगा आला, ज्यांनी पिझ्झा पाणीपुरी खाल्ली आणि म्हणाले, अरे, एवढं स्वादिष्ट पाणीपुरी आपल्या गावात? हे तर लाजवाब आहे. मला पॅक करून आणखी द्या. याला मी आपल्या घरच्या लोकांना खाऊ घालू इच्छितो. आणि मग काय, महेशची पिझ्झा पाणीपुरी खूप जास्त चालू लागली. रूपा आणि महेशचं जसं काही लॉटरीच लागली होती. पूर्ण गावामध्ये पिझ्झा पाणीपुरीची फक्त चर्चाच चालली होती. महेशनी मोठं पिझ्झा पाणीपुरीचं दुकानही घेतलं. पण ही सगळी गोष्ट दीपक आणि त्याची बायको नीलमला अजिबात पटत नव्हती. आणि हे पाहून नीलमने दीपकला बोलली, बघितलं तुम्ही कसं त्यांनी सगळा आपला व्यापार ठप्प केला? आपल्या जवळ येऊन आपल्या सगळ्या पिझ्झाचं सामान घेऊन आपल्या पाठीवरती चाकू खुपसला. त्यांनी आपलं काय बिघडवलंय? त्यांनी मेहनत केली आहे. त्यामुळे ते आज आपल्यापेक्षा जास्त खुश आहेत. आणि आपले दुकान सुद्धा ठीक-ठाक चालतंय. आपली कमाई होतीये, एवढं पण ठीक आहे. तुम्ही तर माझं ऐकतच नाही. मी म्हणते ना, आपल्याला आपला व्यापार अजून वाढवावा लागेल. आपल्यालाही पिझ्झा पाणीपुरी बनवून विकावं लागेल, महेश आणि रूपाप्रमाणे. याने आपल्याकडे काही पैसे तरी येतील. आपणही मोठं दुकान ओपन करूयात. नीलमच्या जिद्दीपणामुळे दीपकला पिझ्झा पाणीपुरीचं दुकान ओपन करावं लागलं. आणि ठीक महेशच्या दुकानासमोर दीपक आणि नीलम त्यांच्या पिझ्झा पाणीपुरीचं दुकान लावू लागले. ही गोष्ट जेव्हा महेश आणि रूपाला समजली तर त्यांना ह्या गोष्टींमुळे अजिबात त्रास नाही झाला. उलट महेशने दीपकचे दुकान पाहून रूपाला बोलला, दीपक भाऊंनी दुकान उघडलंय. मला वाटतंय त्यांना पण पिझ्झा पाणीपुरीचा व्यापार चांगला वाटलाय. त्यांच्यापासूनच आपण शिकलोय. चला, चांगलंय. देव करो त्यांचंही दुकान चालू देत आणि बढती होऊ देत. पण असं नाही होत. दीपक आणि नीलमचं दुकान अजिबात चालत नाही. ग्राहकांच्या नावाने ते दोघं तिथेही माशाच मारत बसतात. दीपक आणि नीलमला त्रासलेलं पाहून रूपा महेशला बोलते, अहो ऐका ना, आपल्याला दीपक आणि नीलमची मदत करावी लागेल. मागच्या काही दिवसांपासून कोणताच ग्राहक त्यांच्याकडे जात नाहीये. आपल्याला त्यांना ह्या त्रासातून काढावं लागेल. जर आपण त्यांना आपलं दुकान सांभाळण्यासाठी दिलं तर? देवाच्या कृपेनं आपलं दुकान खूप छान चालतंय आणि तरक्की करतंय. त्यांना आपण या दुकानावर काम करू देऊया आणि आपण आणखी एक दुकान उघडूया जिथे आपण पिझ्झा पाणीपुरी विकूया. पण त्यांना ह्या गोष्टीचा काही त्रास तर होणार नाही ना? चला विचारून पाहूयात. महेश आणि रूपा दोघेही दीपकच्या दुकानावरती त्याला निराश बघून त्यांच्या सगळ्या गोष्टी सांगतात आणि दीपक आणि नीलमला त्यांचं उत्तर मागतात. मला आणि नीलमला ही गोष्ट स्वीकार आहे. आम्हाला खरंच तुमच्यासोबत जोडायचं आहे. तुम्ही आमच्या या कठीण परिस्थितीत मदत केली आहे.
हे तुमचे उपकार मी कधीच नाही विसरणार. खूप आभार तुमचे महेश आणि रूपा. आम्ही तुमचं दुकान खूप चांगलं चालवू. एकदम तसंच झालं. महेश आणि रूपाने नवीन दुकान ओपन करून तिथं पिझ्झा पाणीपुरीचा व्यापार चालू केला नवीन जागेवरती. आणि दीपक आणि नीलमला त्यांचा नवीन व्यापार चालवण्याचं मत मांडलं आणि दोघेही परिवार तरक्की करून आनंदाने राहू लागले. ही गोष्ट बेंगलोरची आहे. रस्त्याच्या कडेला हेनरी आणि जॅक दोघांचे बर्गर्सचे स्टॉल होते. हेनरी खूपच चांगला होता. तो आपल्या बर्गरमध्ये चांगली सामग्री वापरत असे, जसे की चांगल्या भाज्या, चांगले बटाटे, चांगले तेल आणि चांगल्या दर्जाचे बर्गर्सचे बन्स. आणि जॅकला फक्त पैसे कमवण्याचा नाद होता. तो सडलेल्या भाज्या, खराब तेल आणि बटाटे वापरत असे. दोघांचे बर्गर्स 50 रुपयांचे होते, पण तरी सुद्धा हेनरीपेक्षा जॅकचेच बर्गर्स जास्त विकले जात असत. हे बघ मित्रा, तू नेहमी म्हणतोस ना, चांगल्या कामाचे फळ नेहमी चांगलेच मिळते. तू तर किती चांगला आहेस. चांगली सामुग्री वापरूनही इतकी मेहनत घेऊन तुझे बर्गर्स कोणीच खरेदी करत नाही, असं का बरं? जॅक नेहमी हेनरीला त्याच्या चांगुलपणावरून टोमणे मारत असे. एका रात्रीची गोष्ट आहे. त्या रात्री हेनरीचे खूप सारे बर्गर्स उरले होते. अरे बापरे, आज तर बर्गर्स विकलेच गेले नाहीत. जर असंच होत राहिलं तर कसं होणार? हे बर्गर्स वाया घालवण्यापेक्षा चांगले की मी एक कोणा गरजू माणसाचे पोट भरतो. आणि हा विचार करून हेनरीने ते सगळे बर्गर्स बांधून घेतले. रस्त्याने त्याला जेवढे गरीब लोक दिसले त्या प्रत्येकाला तो एक एक बर्गर वाटू लागला. धन्यवाद माझ्या मुला, तुमचे स्वागत आहे. देव तुझं भलं करो बाळा. हेनरी उपाशी गरीब लोकांची पोटं भरत होता आणि सगळे गरीब हेनरीला आशीर्वाद देत होते. पुढे जाताना हेनरीला एका सुनसान रस्त्यावर एक छोटी मुलगी दिसली. हेनरीने तिला सुद्धा एक बर्गर दिला. थँक्यू काका. आज तुमचा वाढदिवस आहे का? नाही बाळा. मग तुमच्या मुलांचा वाढदिवस असणार? नाही बाळा, आज कोणाचाही वाढदिवस नाहीये. मग तुम्ही कोणत्या खुशीत आम्हाला जेवण देत आहात? बाळा, माझा बर्गरचा स्टॉल आहे. आज एकही बर्गर विकला गेला नाही. मग मी विचार केला, याने गरिबांचं पोट तरी भरूया. चांगलं केलं काका. काळजी करू नका, उद्या तुमचे सगळे बर्गर्स विकले जातील. हो, मलाही तीच आशा आहे. निराश होऊ नका अंकल, माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी आहे. हेनरी त्या मुलीकडे बघत असतानाच ती मुलगी एका परीच्या रूपात बदलली गेली. हेनरी आश्चर्यचकित होऊन आपले डोळे चोळू लागला. हे सत्य आहे की स्वप्न? सत्य आहे. मी एक परी आहे. तुम्ही खूप चांगले आहात. तुम्ही गरिबांच्या भल्याचा विचार केलात. यासाठी माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी आहे. परीने आपली जादूची छडी फिरवली आणि त्याच्या समोर 3 मसाल्यांचे डबे प्रकट झाले. हे तिन्ही जादूचे मसाले आहेत. हे मसाले तुम्ही तुमच्या बर्गर्स मध्ये टाकलेत की तुमचे सगळे बर्गर्स विकले जातील. धन्यवाद. आणि काळजी करू नका, हे मसाल्यांचे डबे कधीच रिकामे होणार नाहीत. खूप आभारी आहे. तुम्ही असेच गरिबांची मदत करीत राहा. अलविदा. परी गायब झाली. हेनरीच्या हातात 3 डबे होते. ते घेऊन हेनरी आपल्या घरी आला. संपूर्ण रात्र हेनरी त्या मसाल्यांच्या डब्यांकडे पाहत राहिला. त्याचा विश्वासच बसत नव्हता की त्याला खरंच एक परी भेटली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी हेनरी आपल्या स्टॉलवर पोहोचला आणि बर्गर्स बनवू लागला. त्याने आपल्या बर्गर्समध्ये ते 3ही जादूचे मसाले मिसळले आणि नेहमीप्रमाणे बर्गर्स तयार करून ठेवले. त्या बर्गर्सचा सुवास सगळीकडे पसरला होता. येणारी जाणारी लोक त्या सुवासानेच तिकडे खेचले जात होते. मला एक बर्गर द्या. मला सुद्धा. आणि मला सुद्धा. बघता बघता हेनरीच्या स्टॉलवर गर्दी जमू लागली आणि हेनरीने बनवलेले सगळे बर्गर्स विकले गेले. हे पाहून जॅकचा जळफळाट होऊ लागला. अरे, या हेनरीने काय गडबड केली असेल बरं? आज सगळी लोक याचेच बर्गर्स का खात आहेत बरं? जॅक काळजीत पडला. दुसऱ्या दिवशी सुद्धा हेनरीचे सगळे बर्गर्स विकले गेले. तेव्हा जॅकने हेनरीला विचारलं, काय भानगडे मित्रा, आजकाल तुझे सगळे बर्गर्स विकले जात आहेत? हो, कारण मी चांगल्या गोष्टी वापरून बर्गर्स बनवतो, ते सुद्धा जादुई मसाला टाकून. जादुई मसाला? तुला नाही समजणार. हेनरीचा बर्गर स्टॉल चांगला चालत असलेला जॅकला पाहवत नव्हतं. जॅक सगळे प्रयत्न करत होता. त्याने किंमत कमी केली तरी सुद्धा लोक हेनरीचेच बर्गर्स खात होते. एक दिवस जॅकने ठरवलं
की तो जादुई मसाल्यांचे गुपित शोधूनच राहील. त्यासाठी जॅक हेनरीच्या अनुपस्थितीत जादुई मसाल्यांचा शोध घेऊ लागला. इथेच कुठेतरी तो जादुई मसाला असणार. जॅकला ते 3 जादुई मसाल्यांचे डबे दिसले. पण जसे जॅकने त्या जादुई मसाल्यांच्या डब्यांना हात लावला तसे ते मसाले जॅकच्या डोळ्यात उडाले. मसाल्यात असलेल्या तिखटामुळे जॅक इकडे तिकडे पळू लागला. त्यानंतर कधीही जॅकने ते 3 मसाले चोरण्याचा प्रयत्न केला नाही. काहीच दिवसात हेनरीने त्या जादुई मसाल्यांपासून बनवलेले बर्गर विकून खूप सारे पैसे कमवले. आता त्याचा छोटासा स्टॉल एक बर्गर जॉइंट मध्ये बदलला होता आणि अजूनही त्याच्या बर्गरचा सुवास गिराईकांना आकर्षित करून घेत होता. हेनरी प्रत्येक रात्री बर्गर्स जॉइंट बंद केल्यानंतर जास्तीचे बर्गर्स बनवत असे. सर, आपण हे बर्गर्स का बरं बनवत असतो? गरिबांसाठी. पण का? हे तुला नाही समजणार. हेनरी रोज ते बर्गर्स गरिबांना स्वतःच्या हाताने वाटत असे. धन्यवाद मुला. धन्यवाद. हेनरी गरिबांना बर्गर्स वाटून स्वतःच त्यांना धन्यवाद देऊन स्माइल करत असे. कारण त्याला माहित होतं तो आज जे काही करतोय ते त्या परीच्या 3 जादुई मसाल्यांमुळेच. त्या रात्री जर त्याने बर्गर्स वाटले नसते तर त्याचेही भले झाले नसते. यासाठीच म्हणतात, केले भले तर होते भले. ही गोष्ट बेंगलोरची आहे. रस्त्याच्या कडेला हेनरी आणि जॅक दोघांचे बर्गर्सचे स्टॉल होते. हेनरी खूपच चांगला होता. तो आपल्या बर्गरमध्ये चांगली सामग्री वापरत असे, जसे की चांगल्या भाज्या, चांगले बटाटे, चांगले तेल आणि चांगल्या दर्जाचे बर्गर्सचे बन्स. आणि जॅकला फक्त पैसे कमवण्याचा नाद होता. तो सडलेल्या भाज्या, खराब तेल आणि बटाटे वापरत असे. दोघांचे बर्गर्स 50 रुपयांचे होते. पण तरी सुद्धा हेनरीपेक्षा जॅकचेच बर्गर्स जास्त विकले जात असत. हे बघ मित्रा, तू नेहमी म्हणतोस ना, चांगल्या कामाचे फळ नेहमी चांगलेच मिळते. तू तर किती चांगला आहेस. चांगली सामुग्री वापरूनही इतकी मेहनत घेऊन तुझे बर्गर्स कोणीच खरेदी करत नाही. असं का बरं? जॅक नेहमी हेनरीला त्याच्या चांगुलपणावरून टोमणे मारत असे. एका रात्रीची गोष्ट आहे. त्या रात्री हेनरीचे खूप सारे बर्गर्स उरले होते. अरे बापरे, आज तर बर्गर्स विकलेच गेले नाहीत. जर असंच होत राहिलं तर कसं होणार? हे बर्गर्स वाया घालवण्यापेक्षा चांगले की मी एक कोणा गरजू माणसाचे पोट भरतो. आणि हा विचार करून हेनरीने ते सगळे बर्गर्स बांधून घेतले. रस्त्याने त्याला जेवढे गरीब लोक दिसले त्या प्रत्येकाला तो एक एक बर्गर वाटू लागला. धन्यवाद माझ्या मुला. तुमचे स्वागत आहे. देव तुझं भलं करो बाळा. हेनरी उपाशी गरीब लोकांची पोट भरत होता आणि सगळे गरीब हेनरीला आशीर्वाद देत होते. पुढे जाताना हेनरीला एका सुनसान रस्त्यावर एक छोटी मुलगी दिसली. हेनरीने तिला सुद्धा एक बर्गर दिला. थँक्यू काका. आज तुमचा वाढदिवस आहे का? नाही बाळा. मग तुमच्या मुलांचा वाढदिवस असणार? नाही बाळा, आज कोणाचाही वाढदिवस नाहीये. मग तुम्ही कोणत्या खुशीत आम्हाला जेवण देत आहात? बाळा, माझा बर्गरचा स्टॉल आहे. आज एकही बर्गर विकला गेला नाही. मग मी विचार केला, याने गरिबांचं पोट तरी भरूया. चांगलं केलं काका. काळजी करू नका. उद्या तुमचे सगळे बर्गर्स विकले जातील. हो, मलाही तीच आशा आहे. निराश होऊ नका अंकल. माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी आहे. हेनरी त्या मुलीकडे बघत असतानाच ती मुलगी एका परीच्या रूपात बदलली गेली. हेनरी आश्चर्यचकित होऊन आपले डोळे चोळू लागला. हे सत्य आहे की स्वप्न? सत्य आहे. मी एक परी आहे. तुम्ही खूप चांगले आहात. तुम्ही गरिबांच्या भल्याचा विचार केलात. यासाठी माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी आहे. परीने आपली जादूची छडी फिरवली आणि त्याच्या समोर 3 मसाल्यांचे डबे प्रकट झाले. हे 3 जादूचे मसाले आहेत. हे मसाले तुम्ही तुमच्या बर्गर्स मध्ये टाकलेत की तुमचे सगळे बर्गर्स विकले जातील. धन्यवाद. आणि काळजी करू नका. हे मसाल्यांचे डबे कधीच रिकामे होणार नाहीत. खूप आभारी आहे. तुम्ही असेच गरिबांची मदत करीत राहा. अलविदा. परी गायब झाली. हेनरीच्या हातात 3 डबे होते. ते घेऊन हेनरी आपल्या घरी आला. संपूर्ण रात्र हेनरी त्या मसाल्यांच्या डब्यांकडे पाहत राहिला. त्याचा विश्वासच बसत नव्हता की त्याला खरंच एक परी भेटली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी हेनरी आपल्या स्टॉलवर पोहोचला आणि बर्गर्स बनवू लागला.
त्याने आपल्या बर्गर्समध्ये ते तीनही जादूचे मसाले मिसळले आणि नेहमीप्रमाणे बर्गर्स तयार करून ठेवले. त्या बर्गर्सचा सुवास सगळीकडे पसरला होता. येणारी जाणारी लोक त्या सुवासानेच तिकडे खेचले जात होते. मला एक बर्गर द्या. मला सुद्धा. आणि मला सुद्धा. बघता बघता हेनरीच्या स्टॉलवर गर्दी जमू लागली आणि हेनरीने बनवलेले सगळे बर्गर्स विकले गेले. हे पाहून जॅकचा जळफळाट होऊ लागला. अरे या हेनरीने काय गडबड केली असेल बरं? आज सगळी लोक याचेच बर्गर्स का खात आहेत बरं? जॅक काळजीत पडला. दुसऱ्या दिवशी सुद्धा हेनरीचे सगळे बर्गर्स विकले गेले. तेव्हा जॅकने हेनरीला विचारलं, काय भानगडे मित्रा, आजकाल तुझे सगळे बर्गर्स विकले जात आहेत? हो, कारण मी चांगल्या गोष्टी वापरून बर्गर्स बनवतो, ते सुद्धा जादुई मसाला टाकून. जादुई मसाला? तुला नाही समजणार. हेनरीचा बर्गर स्टॉल चांगला चालत असलेला जॅकला पाहवत नव्हतं. जॅक सगळे प्रयत्न करत होता. त्याने किंमत कमी केली तरी सुद्धा लोक हेनरीचेच बर्गर्स खात होते. एक दिवस जॅकने ठरवलं की तो जादुई मसाल्यांचे गुपित शोधूनच राहील. त्यासाठी जॅक हेनरीच्या अनुपस्थितीत जादुई मसाल्यांचा शोध घेऊ लागला. इथेच कुठेतरी तो जादुई मसाला असणार. जॅकला ते 3 जादुई मसाल्यांचे डबे दिसले. पण जसे जॅकने त्या जादुई मसाल्यांच्या डब्यांना हात लावला तसे ते मसाले जॅकच्या डोळ्यात उडाले. मसाल्यात असलेल्या तिखटामुळे जॅक इकडे तिकडे पळू लागला. त्यानंतर कधीही जॅकने ते 3 मसाले चोरण्याचा प्रयत्न केला नाही. काहीच दिवसात हेनरीने त्या जादुई मसाल्यांपासून बनवलेले बर्गर विकून खूप सारे पैसे कमवले. आता त्याचा छोटासा स्टॉल एक बर्गर जॉइंटमध्ये बदलला होता आणि अजूनही त्याच्या बर्गरचा सुवास गिराईकांना आकर्षित करून घेत होता. हेनरी प्रत्येक रात्री बर्गर्स जॉइंट बंद केल्यानंतर जास्तीचे बर्गर्स बनवत असे. सर, आपण हे बर्गर्स का बरं बनवत असतो? गरिबांसाठी. पण का? हे तुला नाही समजणार. हेनरी रोज ते बर्गर्स गरिबांना स्वतःच्या हाताने वाटत असे. धन्यवाद मुला. धन्यवाद. हेनरी गरिबांना बर्गर्स वाटून स्वतःच त्यांना धन्यवाद देऊन स्माइल करत असे. कारण त्याला माहित होतं तो आज जे काही करतोय ते त्या परीच्या 3 जादुई मसाल्यांमुळेच. त्या रात्री जर त्याने बर्गर्स वाटले नसते तर त्याचेही भले झाले नसते. यासाठीच म्हणतात, केले भले तर होते भले.